चल आमच्यावर. कुठे फिरायला जायचं? नाही, ऑफिस मध्ये जायचं. चालेल चला. एक अर्जंट काम आहे, काही फाईल्सवर सह्या करा. ओके, मी पटकन रेडी होऊन येतो. आणि एक गोष्ट, सही झाली की ताबडतोब घरी यायचंय. परत घरी यायचं? हो. मग कशाला? एक काम करा ना, अमर संध्याकाळी येईल ना, त्यावेळेस ते फाईल्स घेऊन येईल मी तेव्हा. नाही नाही नाही, सह्या करणं खूप महत्वाचं आहे आणि लगेच झाल्या पाहिजेत सह्या. प्लीज, अर्जंट आहे. तू तयार होऊन ये, आम्ही खाली वाढू. चालेल, ॲज यू विश. ओके, लवकर ये. आलोच. अमर जे काही करतोय त्यात काही चुकीचं नाहीये. त्याच्या जागी मी असतो ना तर मीही हेच केलं असतं. पण तू अमर भाऊजींची बाजू घेऊन का बोलतोयस माझ्याशी? दिग्विजयचं ऑपरेशन व्हावं असं नाही वाटत तुला? दिग्विजयना दिसावं ही माझी शेवटची इच्छा आहे असं समज. आणि प्लीज मला मदत कर. मला आणखी काही नकोय, काही नकोय मला आणखी. कोण म्हंटल तू म्हणणार आहेस? हे कागदाचे 4 तुकडे म्हणतात म्हणून तू म्हणणार आहेस? नाही अरू, आता माझा या गोष्टींवर विश्वास बसायला लागलाय, कारण मला तुला गमवायचं नाही. तुला काही होणार नाही यार, खरंच तुला काही होणार. पण तरी मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे. दिग्विजयांना ह्यातलं सगळं कळलंच पाहिजे. मी काय सांगते ते प्लीज समजून घ्या. दिग्विजयचं नशीब बदलतंय. या ऑपरेशन नंतर त्यांच्या आयुष्यात सुख येणार आहे. माझ्या बाबतीत दिग्विजयना कळलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. म्हणून निदान या ऑपरेशन पर्यंत तरी आपण शांत राहूया प्लीज. बहिणी आणि दादाला दिसू लागल्यानंतर त्याला कळणारच नाही, तेव्हा काय उत्तर देणार आहेस त्याला? अरू, तू का समजून घेत नाही? आम्ही सगळे तुझ्या भल्यासाठीच सांगतोय ना. मला 24 तासांची मुदत द्या. मी माझं म्हणणं तुम्हाला पटवून दे. आणि तसं नाही झालं तर मी स्वतः दिग्विजयना माझ्या आजाराबद्दल सगळं खरं सांगून टाकेन. ही 24 तासात असं वेगळं काय घडणार आहे? एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. 24 तासात काही होऊ शकतं. अरे येईल ती, गडबडीत सांगायची विसरली असेल. मग तिला नेहमी सांगून जायची सवय झाली पाहिजे आणि तुम्ही तिला सांगा तसं. ती आता आली ना की तूच ठणकावून सांग तिला, मग तर झालं. गडबडीत विसरली असेल रे. चल नाश्ता करून घे. चल. रोहिणीचं टेन्शन आलंय रे मला. सकाळपासून गायब आहे. तिने आपल्याकडे 24 तासांची मुदत मागितली होती. ह्या 24 तासात ती आपल्याला ती कशी बरोबर आहे हे सिद्ध करून दाखवणार होती, राईट? मी अरूला चांगला ओळखतो. ती जर बरोबर असेल तर ते सिद्ध करण्यासाठी ती जीवाचं रान करेल. मला असं वाटतं की माझा निर्णय योग्यच आहे. अरू, तू नक्की काय करायचं ठरवलंयस? मी सगळं ठरवलंय. तू काही काळजी करू नकोस साई. फक्त यात तुला माझी मदत करावी लागेल. करशील? अरुण